तिथे वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.32% मतदान झालंय। काही मतदान केंद्रांवर उत्साह तर काही मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला। वाढत्या तापमानाचा मतदानावरती फरक पडण्याची शक्यता सध्या बघायला मिळते। काही ठिकाणी मतदान यंत्रातील झालेले बिघाड सुद्धा कारणीभूत ठरलेले तर काही ठिकाणी हा उष्मा। याच मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे वाढत्या तापमानाचा हा परिणाम म्हणावा लागेल का? यानंतर दुपारी कमी होणं थोडंसं अपेक्षित असतं, मात्र आता किमान संध्याकाळी जसजसे 3-4च्या नंतर तरी मतदान वाढेल अशी अपेक्षा करूया। पंकज गदगे यांनी आढावा घेतलाय, पाहूया। वर्ध्यात मतदानाला सुरुवात झाली आहे। 7 वाजतापासून सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदारामध्ये मोठा उत्साह होता, परंतु आता मतदान जसं जसं वेळ वाढत आहे तसा तसा उन्हाचा तडाखा सुद्धा वाढत आहे आणि त्यामुळे उन्हाचा परिणाम मतदारावर झालेला दिसून पडत आहे। आपण वर्ध्यातल्या जिल्हा परिषद शाळा भिडी येथे आहोत आणि या भिडी या केंद्रावर मतदान करताना मतदारांचा शुकशुकाट दिसून येत आहे। इथे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तसेच काही बूथ एजंट अशाच पद्धतीचे दिसून येत आहे। बाकी सर्व शुकशुकाट या शाळेमध्ये दिसत आहे। एकूणच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, विविध युक्त्या लढवत आहे, परंतु उन्हाचा तडाख्यामुळे मतदाराचा टक्का कमी होऊ शकतो आणि तसेच काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये सुद्धा बिघाड आलेले। आता मतदानाचा टक्का वाढणार का, मतदान किती टक्के होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।